मित्रांनो, समुद्र आणि इतिहास जेव्हा हे दोन एकत्र येतात ना, तेव्हा एक वेगळीच जादू निर्माण होते. आज आपण अशाच एक ऐतिहासिक आणि सुंदर शहरात आहोत, ज्याचं नाव आहे बार्सिलोना. या शहराचा इतिहास ज्या एका वास्तूशिवाय अपूर्ण आहे, ती म्हणजे सग्रादा फॅमिलिया चर्च. प्रसिद्ध आर्किटेक्ट अँटोनी गौडी यांचे हे असे एक महाकाव्य आहे, ज्याचे बांधकाम गेल्या 140 पेक्षा जास्त वर्षापासून आजही सुरू आहे. जेव्हा आपण क्रूज टर्मिनलवरून थोडं पुढे आलं की आपल्याला दिसते एक ऐतिहासिक वास्तू, कोलंबस मॅन्युमेंट. 1493 मध्ये ख्रिस्तोफर कोलंबस जेव्हा आपल्या पहिल्या ऐतिहासिक प्रवासावरून स्पेनला परतला, तेव्हा या शहरात त्यांचे स्वागत झाले होते. 60 मीटर उंचा हा मॅन्युमेंट आज पण गर्वाने उभा आहे. इनका हाथ समुंदर की तरफ इशारा करता है, जैसे कह रहा हो, आगे बढ़ो, दुनिया बहुत बड़ी है. टर्मिनलवरून उतरताच समोर दिसते ती 19व्या शतकातील पोर्ट अथॉरिटीची ऐतिहासिक इमारत. बार्सिलोनाची ही आर्किटेक्चर स्टाइल जगावेगळी आहे. जहाँ की हवाएं में एक अलग जादू है. पत्थरों को तराश कर बनाई गई ये इमारतें गवाही देती है कि उस दौर की जब बार्सिलोना समुंदर का राजा हुआ करता था. हे फक्त जहाज थांबण्याचं ठिकाण नाही, तर आधुनिक सोयीसुविधा आणि शेकडो वर्षाचा इतिहासाचा एक अप्रतिम संगम आहे. या टर्मिनलवरून बाहेर पडताच समोर पसरलेलं पोर्टवेल म्हणजेच जुनं बंदर तुमचं स्वागत करतं. किनाऱ्यावरून अवघ्या काही अंतरावर इथली वास्तुकला एक वेगळेच रूप घेते. 14व्या शतकात बांधलेल्या या रॉयल शिपयार्डमध्ये जेव्हा तुम्ही पाऊल टाकता, तेव्हा इथल्या अवाढव्य गॉथिक कमानी पाहून डोळे दिपून जातात. याच कमानीखाली एकेकाळी समुद्रावर राज्य करणारी लाकडी युद्ध जहाजे बांधली जायची. मध्ययुगीन काळातील इतका सुरक्षित आणि मोठे जहाजांचा कारखाना आज जगात कुठेही पाहायला मिळत नाही. इथली ऐतिहासिक कस्टम पॅलेसची इमारत 20व्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेली ही वास्तू म्हणजे विविध स्थापत्य कलेच्या मिलाफाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या इमारतीचे भव्य खांब आणि राजेशाही थाट एकाच गोष्टीची साक्ष देतात की बार्सिलोना हे जगातील व्यापार आणि कलेचे एक समृद्ध केंद्र होते. येथे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे स्वागत हे शहर अशाच भव्यतेने करायचे. क्रिस्तोफर कोलंबस आपल्या ऐतिहासिक सफरीवरून परतल्यानंतर याच शहरामध्ये आला होता. 200 फुटांपेक्षा जास्त उंच असलेला हा स्तंभ बार्सिलोनाचा प्राचीन इतिहास आणि आधुनिक जग या दोघांना जोडणारा एक भक्कम दुवा आहे. बार्सिलोनाचा हा छोटासा सिनेमॅटिक आणि ऐतिहासिक प्रवास तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. मिलते हैं अगले सफर में. तब तक के लिए कीप एक्सप्लोरिंग, कीप स्माइलिंग. थैंक यू.